तुम्ही म्हणत असाल राम क्षत्रिय होता, तो 14 वर्षे वनवासात राहिला आणि वनवासात राहून फक्त फळे आणि कंदमुळे खाऊन कसा काय जगला असेल? कार्बोहायड्रेट सोबत फॅट्स आणि प्रोटीन्स पण पाहिजेतच की बॉडीला, म्हणून मग त्याने कधी तर मांसाहार केलाच असेल की. मग राहून राहून हा प्रश्न पडतो की राम मांसाहारी होता की शाकाहारी? त्याचाच विषय खोल आणि पृथ्वी गोल करण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब करा. वाल्मिकी रामायणातल्या सुंदरकांडातल्या 36व्या खंडातल्या 41व्या श्लोकातलं हे वाक्य आहे, न मांसम राघवा भुंक्ते न चैव मधु सेवते वन्यम सुविहितम नित्यम भक्तमस्नाति पंचमाम. याचा अर्थ असा होतो की श्रीराम ना मांस खातात ना मद्य पितात, एका संन्याशाप्रमाणे ते जंगली फळे खातात आणि शिजवलेला तांदूळ खातात. तर अयोध्याकांडातल्या 96व्या श्लोकात म्हटले, तां तदा दर्शयित्वा तु मैथिली गिरी निम्नगाम निससाद गिरी प्रस्थे सीता मांसेन छंदयन. असे सांगण्यात येते की यात मांस या शब्दाचा अर्थ शिकार करून आणलेल्या प्राण्यांचे मांस नसून पुराणात 3 अर्थी मांस या शब्दाचा अर्थ घेतला जातो. एक म्हणजे कंदमूळ, दुसरा म्हणजे फळांचं घर आणि तिसरा म्हणजे प्राण्यांचं मांस. आता तुम्ही जो अर्थ घ्यायचा आहे तो घ्या, रामाला काहीच प्रॉब्लेम नाही.